विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला समाजशास्त्रातील अतिशय महत्त्वपूर्ण आणि मूलभूत असणारी एक संकल्पना समजून घ्यायची आहे. ती संकल्पना म्हणजे समाज, ज्याला आपण सोसायटी असं म्हणतो. मूलतः समाजशास्त्राचा अभ्यास हा समाजाच्या अभ्यासापासून सुरू होतो, म्हणून ही एक महत्त्वपूर्ण अशी संकल्पना आहे. मित्रांनो, बरेचदा समाज ही संकल्पना समजून घेताना अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न राहून जातात. एक सखोल आणि खरा मूळ अर्थ या संकल्पनेचा समजत नाही, तो समजून घ्यावा लागतो. अनेक ग्रंथ आहेत, अनेक पुस्तकं आहेत, परंतु या ग्रंथांचं वाचन केल्यानंतरही ही संकल्पना अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी काही लेक्चर आपल्याला अटेंड करावेच लागतात. कॉलेजमध्ये मग तुम्ही ज्युनियर कॉलेजला असाल, सिनियर कॉलेजला असाल, त्या लेक्चर अटेंड करावेच लागतात. त्यावेळेस ही संकल्पना बऱ्यापैकी आपल्याला कळते. आणि ही संकल्पना जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत समाजशास्त्राचा अभ्यास हा अपूर्ण राहतो. म्हणजे तुम्ही पुढे MA वगैरे जरी केलं आणि मूलतः समाज ही संकल्पनाच जर समजली नाही तर त्या पुढच्या अभ्यासाला काही अर्थ उरत नाही. म्हणून समाज या संकल्पनेचा नेमका अर्थ काय आहे हे आपल्याला या लेक्चरमध्ये समजून घ्यायचं आहे. तुम्हाला माहिती आहे, या भूतलावर अनेक जीव आहेत, अनेक सजीव आहेत. इतर प्राणी, जसे पाळीव प्राणी आपल्या आजूबाजूला आहेत, गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, बकऱ्या, माकड, असे बरेचसे प्राणी आहेत. काही पाळीव आहेत, काही हिंस्र पशु आहेत. आपल्या आजूबाजूला जी पाळीव प्राणी आहेत, या पाळीव प्राण्यांकडे बघितलं तर यांचं अस्तित्व मानवाच्या अस्तित्वापेक्षाही हजारो वर्षांपासूनच जुनं आहे या भूतलावर. पण तरी सुद्धा समाज म्हणून जे काही जाळं आहे ते जाळं विणण्यामध्ये मानवाचीच भूमिका राहिलेली. म्हणजे की या सगळ्या पाळीव प्राण्यांकडे आपण बघितलं, हे पिढी दर पिढी पुढे आलेले आहेत आणि आपलं अस्तित्व त्यांनी टिकून ठेवलेलं आहे. मानवाचं सुद्धा असं पिढी दर पिढी आपण आपलं अस्तित्व पुढे ऑनगोईंग सुरू ठेवत चाललेलो आहोत. परंतु या प्राण्यांकडे बघितलं तर समाज म्हणून यांनी काही जाळं विणलं असं आपल्याला दिसत. अर्थात तो एक बुद्धिमत्तेचा नैसर्गिक फरक त्यांच्या आणि आपल्यामध्ये आहे. म्हणजे की हे सगळे पाळीव प्राणी आहेत आणि हे जे आपलं अस्तित्व पिढी दर पिढी जगत आलेले आहेत, तर ते त्यांच्या काही अतिशय मोजक्या मूलभूत गरजा ठेवूनच ते आपलं अस्तित्व पुढे ते चालू ठेवत आहे. खाणं, पिणं, इतर लैंगिक गरज इथपर्यंतच ते मर्यादित. मानवाचं असं नाही. मानवाने आपल्या प्रवासामध्ये आपल्या पिढी दर पिढी पुढे अस्तित्व राखताना, ठेवताना आणि पुढे प्रवास करताना मानवाने एक समाज निर्माण केलेला आहे, एक समाजाचं जाळं विणलेलं आहे. म्हणजे नेमकं काय की मानवाने आपल्या दैनंदिन जीवन अगदी हजारो वर्षापासून, म्हणजे आदिवासी अवस्थेमध्ये जेव्हापासून आपण होतो तेव्हापासूनचा अगदी आदिम काळापासून, हजारो वर्ष मागे आपण गेलो तेव्हापासून, नेमकीच आपण म्हणून काय आपली बुद्धिमत्ता विकसित व्हायला सुरुवात झाली होती अगदी तेव्हापासून आपण पाहतो की आपल्या समोर काही प्रश्न जीवन जगताना आपल्या ॲन्सेस्टरच्या पुढे आपल्या त्या आदिम काळामध्ये होते. ते प्रश्न सोडवत असताना मानवाची बुद्धिमत्ता तिथे काहीशी उपयोगात येत असत व त्यांनी काही ते प्रश्न सोडविण्यासाठी काही हत्यारांची निर्मिती करणं, काही युक्त्या त्यांनी शक्कल लढवणं, त्यातून काही
एखादा नियम तयार करणं, असं सगळं हळूहळू हळूहळू समाजाचं जाळं हे त्यांनी विणायला सुरुवात केली. म्हणजे की आज तर मानव फार प्रगत अवस्थेत आहे. म्हणजे हे नेमकं काय जाळं मानवाने तयार केलं, तर आपल्याला माहिती आहे की मानवाने या सगळ्या प्रवासामध्ये एक प्रगल्भ अशी संस्कृती निर्माण केली. मानवाने भाषेला निर्माण केलं. मानवाने दैनंदिन जीवन जगत असताना मूल्ये, प्रमाणके तयार केली. जीवन जगण्याची काही नियमनं तयार केली, जो इतर प्राण्यांमध्ये दिसत नाही. इतर प्राण्यांमध्ये संस्कृती दिसत नाही, भाषा दिसत नाही, मूल्ये दिसत नाही, प्रमाणके दिसत नाही, त्यांच्यामध्ये सहकार्य दिसत नाही, थोड्याफार प्रमाणात आढळतं नाही असं नाही. परंतु या सगळ्यापेक्षा म्हणजे इतर प्राणी जे निर्माण करू शकले नाही ते आपण तयार करू शकतो. वरवर पाहता म्हणजे उघड्या डोळ्यांनी बघितलं तर ते सुद्धा एक पशु आहेत, आणि उघड्या डोळ्यांनी बघितलं तर आपण सुद्धा मानव आहोत. परंतु अदृश्य लपलेली अशी विणलेली एक जाळी आहे, एक विणलेलं जाळं आहे जे आपण तयार केलं, जे इतर प्राणी तयार करू शकलेले नाही. आणि आपण काय तयार केलं, तर मी आताच सांगितले की आपली ही प्रगल्भ संस्कृती, मूल्ये, प्रमाणके, जीवन जगण्याच्या कला, साहित्य हे सगळं आपण तयार केलं. आपण एक दुसऱ्यांसोबत घट्ट संबंध तयार केलेले आहेत. एक दुसऱ्याच्या संबंधाने आपण घट्ट बांधले गेलेलो आहोत. जीवन जगण्याच्या या प्रवासामध्ये आपण काही मूलभूत संस्था तयार केल्या आहेत. ती विवाह संस्था असेल, अर्थसंस्था असेल, कुटुंब संस्था असेल, नातेदारी संस्था असेल, जी इतर प्राण्यांमध्ये दिसत नाही. नाते संबंध वगैरे इतर प्राण्यांमध्ये आपल्याला दिसत नाही, पण ते मानवामध्ये ते दिसतात. म्हणजे हे जे अदृश्य अमूर्त जे जाळं तयार करण्याची जी क्षमता आहे ती फक्त मानवामध्ये, म्हणजे ती आपल्यामध्ये. आणि सारांश रूपात असं सांगता येईल की समाज म्हणजे काय, तर मानवाने हे सगळं अदृश्य रूपात विणलेलं जे काही जाळं आहे, जे मानवापेक्षा वेगळं आहे, त्या जाळ्याला आपण समाज म्हणू. मॅकायव्हर आणि पेज याने असं म्हटलेलं आहे की समाज म्हणजे काय, की समाज म्हणजे सामाजिक संबंधाचे जाळे होय. फार सुंदर अशी त्याने व्याख्या केली. म्हणजे समाज दुसरं तिसरं काहीही नसून एक सामाजिक संबंधाचं जे जाळ आहे, सोशल रिलेशनशिप यामध्ये महत्वाचे, हजारो वर्षापासून चालू. आणि मानवामध्ये म्हणजे आपल्या सगळ्या त्या समूहामध्ये जे काही आपण संबंधाचं जाळं विणलं, त्या संबंधामध्येच संस्कृती तयार झाली, त्या संबंधामध्येच परस्परांविषयी एक सहकार्याची भावना तयार झाली, त्या संबंधामध्येच संघर्षही तयार झाला, त्या संबंधामध्येच मूल्ये तयार झाली, त्या संबंधामध्येच प्रमाणके तयार झाली, त्या संबंधामध्येच भाषा तयार झाली, त्या संबंधामध्ये छोटे मोठे वागण्या बोलण्याचे नियम तयार झाले, त्या संबंधामध्येच प्रथा परंपरा निर्माण झाल्या. म्हणजे की हे सगळं असं विस्तीर्ण जाळं जे दिसत नाही, जे अमूर्त आहे, त्याला आपण समाज असे म्हणू. म्हणजे समाजाच्या बाबतीत असं आहे की समाज म्हणजे काय ही संकल्पना मूलतः लक्षात ठेवताना एक बाब प्रकर्षाने आपल्या लक्षात ठेवावी लागते, आणि ती म्हणजे समाज आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. समाज ही अमूर्त बाब आहे, ती मनोमन समजून घ्यावी लागते. एखादा परग्रहाहून व्यक्ती पृथ्वीवर आला तर त्या परग्रहाहून आलेल्या व्यक्तीला इतर पशुही दिसतील, आणि आपण एक मानव पण त्याला दिसेल, मानव प्राणी पण त्याला दिसेल. पण समाज फक्त आपणच पाहू शकतो, त्याला समाज दिसणार नाही. कारण हे एक मनोमन विणलेलं जाळं आहे, आणि या जाळ्यामध्ये आपणच विणलेलं या जाळ्यामध्ये दैनंदिन आपण जीवन जगतो. कुणाशी कसं वागायचं, काय बोलायचं, कुणाला कसं अभिवादन करायचं, कोणते सण साजरे करायचे, सण साजरे करताना कोणत्या धार्मिक विधी करायच्या वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं आपण तयार केलेलं आहे. हे त्या एलियनला माहिती नसणार. म्हणून समाज ही एक अमूर्त संकल्पना आहे. दुसरं की समाज हा शाश्वत आणि चिरंजीवी आहे, तो कधीही संपत नाही. म्हणजे मानवाने जरी या सगळ्या बाबी समाजाचं जाळं असं प्रवासात विणलेलं, मानवी प्रवासात विणलेलं जरी असलं तरी माणूस हा मृतप्राय आहे. प्रत्येक पिढी या समाजाला काहीतरी योगदान देते, त्या संस्कृतीला काहीतरी विकसित करते, त्या संस्कृतीमध्ये काहीतरी नवीन्याची भर घालते. एक पिढी पुन्हा संपते, पुन्हा दुसरी पिढी येते, ती पुन्हा संपते, पुन्हा तिसरी पिढी येते.
परंतु समाज हा कधीही संपत नाही, समाज हा नश्वर आहे. म्हणजे हे दुसरं वैशिष्ट्य समाजाचं आहे. समाज पहिले हा अमूर्त आहे. नंबर 2 की समाज हा चिरंजीवी आहे, तो शाश्वत आहे, तो मानवाच्या पेक्षा काहीतरी तो श्रेष्ठ आहे. बॅकॅवर आणि पेज यांनी सांगितल्याप्रमाणे ते एकतर मानवी संबंधाचं जाळं आहे असं आपण म्हणू शकतो. हे 2 वैशिष्ट्ये समाजासाठी अतिशय महत्त्वाचे. आणि मग आणखी असे काही वैशिष्ट्ये आपल्याला अनेक ग्रंथांमध्ये दिसतात या समाजामध्ये सहकार्य पण आहे. म्हणजे आपण एक दुसऱ्यासोबत जे वावरतो, वागतो, बोलतो, जे संबंध ठेवतो, त्या संबंधातून सहकार्य निर्माण होतं. सहकार्यातून आपल्यामध्ये एक आम्ही भावना तयार होते. जसं भारत हा एक हजारो वर्षापासून चालत आलेला असा, म्हणजे हजारो वर्ष जुना असं सगळ्यात जुनी संस्कृती भारताची असं आपण गृहीत धरू म्हणू आपण, ते खरं आहे. आणि मग कुठलाही अगदी जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत, इकडे अगदी पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत कुठलाही व्यक्ती आपल्याला भेटला या भारताच्या भूभागावरचा, तर त्याला आपण आपला एक माझा बंधू आहे म्हणून आपण त्याला असं समजतो. त्याच्याविषयी तशी भावना आपण ठेवतो, तो माझा भाऊ आहे असं आपण. म्हणजे काय की एक आम्ही भावना तयार झालेली असते. समाजातल्या प्रत्येक सदस्यामध्ये एक आम्ही भावना असते. हे तिसरं वैशिष्ट्य, हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे. सहकार्य आहे, आम्ही भावना आहे, असे 3-4 वैशिष्ट्य समाजाचे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हे मूलभूत असे वैशिष्ट्य. आणि ही वैशिष्ट्य जोपर्यंत समजत नाही, हा भाव जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत समाज ही संकल्पना आपल्याला ती पूर्ण आकलन आपल्याला करता येणं थोडंसं कठीण आहे. थोडंसं आणखी विस्तार रूपात समजून सांगायचं जर असेल तर काही समाजशास्त्रज्ञांकडे आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागतं, त्यांच्या अभ्यासाकडे आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागतं. म्हणजे ऑगस्ट कॉम्टने जेव्हा समाजशास्त्र म्हणून जे शास्त्र त्याची निर्मिती केली, तेव्हा त्याच्या पुढेही असा प्रश्न होता की हे जे शास्त्र मी निर्माण केलं ते शास्त्र समाजाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. म्हणजे त्याच्या पुढे हा प्रश्न होता की समाजाचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे, जे समाजशास्त्र आहे, त्या समाजाचं स्वरूप स्पष्ट करणं हे मोठं आव्हान त्याच्या पुढे होतं. त्याचं कारण असं की समाजशास्त्राच्या या निर्मितीच्या किंवा उदयाच्या पूर्वी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र वगैरे शास्त्र, मानसशास्त्र वगैरे शास्त्र हे विकसित झालेली होती. म्हणून अर्थशास्त्र म्हटलं की लगेच आपल्या चटकन लक्षात येते की आर्थिक बाजूचा अभ्यास करणारं हे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. राज्यशास्त्र म्हटलं आपण की राजकीय घडामोडींचा अभ्यास करणारं शास्त्र ते राज्यशास्त्र, अशी आपण व्याख्या करू शकतो. पण समाजशास्त्राचं असं काय, समाजाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र अशी ढोबळमानाने व्याख्या केली तरी सुद्धा प्रश्न उभा राहतो की समाज म्हणजे नेमकं काय. समाज तर खूप विस्तीर्ण आहे, तो खूप किचकट आहे, तो खूप जटिल आहे. त्यात संबंध आहे, सहकार्य आहे, संघर्ष आहे, त्यात प्रगती आहे, त्याच्यात मानवाच्या अंतरक्रिया आहेत, त्यात संस्था आहेत, समूह आहेत, या सगळ्या बाजू आहेत. एक किचकट आहे, जटिल असं जाळ आहे. त्याचा अभ्यास करणारं शास्त्र हे समाजशास्त्र आहे. म्हणजे समाजशास्त्र हे असं एक विशेषित असं शास्त्र नाही, ते समाजाचा सर्वांगीण बाजूने अभ्यास करणारं ते शास्त्र आहे. म्हणजे समाजाच्या सर्वांगीण बाजूचा अभ्यास करणारं ते शास्त्र म्हणून समाजशास्त्र असं विशेषित शास्त्र आहे. मग ऑगस्ट कॉम्टला ही बाब कळाल्यानंतर मग त्याने येणाऱ्या पिढीला समाजशास्त्रामध्ये अभ्यास करणं सोपं जावं म्हणून समाज म्हणजे काय हे समजून सांगण्याचा मूलतः प्रयत्न केला. म्हणजे एक मूलभूत बाब अशी की समाज मूलतः दिसत नाही आणि जो अभ्यासाचा विषय दिसतच नाही त्याचा अभ्यास करणारं हे शास्त्र म्हणजे हे गुंतागुंतीचं आणि आव्हानात्मक असं शास्त्र आहे. म्हणूनच त्याचा अभ्यास करणं हे आव्हानात्मक ठरतं. अतिशय प्रगल्भ बुद्धिमत्ता
समाजशास्त्राचा अभ्यास करताना पाहिजे असते हे तितकंच खरं आहे. मग त्याने प्रयत्न केला की मग समाज कसा समजून सांगायचा की जेणेकरून पुढच्या पिढीला समाज म्हणजे काय हे समजायला मदत होईल आणि ते काहीतरी पुढे अभ्यास संशोधन करतील आणि समाजशास्त्रामध्ये भर घालतील आणि मग समाजशास्त्र तेव्हाच ते पुढे जाईल. मग त्याने प्रयत्न केला एक शरीर, मग ते मानवाचं असो इतर कुठल्याही जीवसदृश्य प्राण्याचं असो, ते शरीर आणि समाज यांची थोडी तुलना त्याने करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्याने प्राथमिक रूपात असं सांगितलं की समाज कसा आहे तर जसं शरीराच्या प्रमाणे शरीराचं जे काही विविध अवयव वगैरे एक दुसऱ्यांशी असे संबंधित असतात, एकाचा संबंध दुसऱ्या अवयवाशी असतो, एका अवयवाने काम केलं त्याचा उपयोग दुसऱ्या अवयवाला होतो आणि मग असं या अवयवांच्या सगळ्या कार्यावर आपली ही शरीर संरचना मोठी होते आणि पुढे ती कार्यरत राहते. त्याचप्रमाणे समाज असतो असं प्राथमिक रूपात त्याने सांगितलेलं आहे. ऑगस्ट कॉन्ट म्हणजे मग समाजाचा अर्थ थोडासा आपल्याला कळायला लागतो. अरे समाज म्हणजे हा थोडासा सजीवाप्रमाणे असतो. म्हणजे समाजाला जसं शरीराला वेगवेगळे अवयव वगैरे असतात, हात पाय कान, तसेच समाजाला वेगवेगळे अवयव असतात. मग हे अवयव कोणते तर विविध संस्था, गट, समूह, उपसमूह असे सगळे. आणि हे सगळे शरीराचे अवयव हात पाय कान नाक जसे एक दुसऱ्यांवर आधारित असतात. म्हणजे डोळे निकामी झाले तर संपूर्ण शरीराची संरचना ही धोक्यात येते, ती कोलमडते, विस्कळीत होते. त्याचप्रमाणे समाजाचं पण आहे. समाजामधून एखादी कुटुंब संस्था जर आपण काढली तर संपूर्ण समाजाची संरचना विस्कळीत व्हायला लागते, समाजात दोष निर्माण व्हायला लागते. म्हणजे असं एक ढुबळमानाने त्याने प्राथमिक रूपात समाजाचा अर्थ समजून सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे की समाज डोळ्याने आपण पाहू शकत नाही, पण तुलना करून मात्र समाजाला समजून घेता येतं असं त्याचं मत होतं. आणि हाच धागा पकडून पुढे एमिल डर्खीमने पण एक सिद्धांत मांडला. समाज असाच त्याने पण समजून सांगायचा प्रयत्न केला की शरीराप्रमाणेच समाज असतो. आणि त्याच्यानंतर इंग्लंडचा हर्बर्ट स्पेन्सर नावाचा समाजशास्त्रज्ञ आहे, त्याने एक सिद्धांत मांडला. त्या सिद्धांताचं नाव आहे सेंद्रिय सिद्धांत, थेरी ऑफ ऑर्गॅनिझम ज्याला आपण म्हणतो. त्याने स्पष्ट शरीराची आणि समाजाची तुलनाच केली. म्हणजे मी आत्ताच सांगितले की जसे हात पाय कान नाक डोळे वगैरे शरीराला असतात, तसेच समाजालाही इतर वगैरे अवयव असतात. असे काही साम्य त्याने समाज आणि शरीरामध्ये दाखवले आणि तसेच काही भेदही त्याने सांगितलेले. जसे शरीराची हळूहळू वाढ होते तसाच समाज हा नंतर हळूहळू आदिमावस्थेतून थोडा प्रगती करत करत पुढे विकसित होतो. शरीर जसं विकसित होतं तसा समाजही विकसित होतो. असे काही साम्य त्याने सांगितलेले आहे, काही भेदही त्याने सांगितले. म्हणजे अशा या सर्व विचारवंतांच्या सिद्धांताचा अभ्यास केल्यानंतर समाज नावाची ही जी संकल्पना आहे ही आपण सखोल रूपात समजून घेऊ शकतो. समाज ही अशी वरवर समजून घेणारी आणि समजणारी संकल्पना नाही, हे इतकं लक्षात ठेवावं लागतं. त्यानंतर बरेचदा म्हणजे दैनंदिन व्यवहारामध्ये आपण पाहतो की समाज ही संकल्पना सहज आपण बोलतो. म्हणजे ज्यांना समाजशास्त्राचा अभ्यास नाही असे लोक, सर्वसामान्य लोक, हिंदू समाज, जैन समाज, काही असं धर्मवाचक, जातीवाचक, प्रदेशवाचक पण, गुजराती समाज, मारवाडी समाज, महाराष्ट्रीयन समाज असे ते नावं देतात. म्हणजे गुजराती समाज, महाराष्ट्रीयन समाज म्हणजे एक भौगोलिक भाग आपल्या लक्षात येतो आणि ते आपण पाहू शकतो, त्याला स्पर्श करू शकतो. परंतु समाज तर हा अमूर्त आहे. म्हणून असं गुजराती समाज, महाराष्ट्रीयन समाज, मारवाडी समाज हे अशा उपाधी समाजाला देणं ते म्हणजे हे चूक आहे. तर समाजाचा हा अर्थ नाही जे दैनंदिन बोलीभाषेमध्ये आपण वापरतो की अमुक समाज तमुक समाज, तर खरा अर्थ तो समाजाचा नाही. मी आत्ता तुम्हाला जे समजून सांगितलं तो समाजाचा खरा अर्थ आहे. आणि हा अर्थ आपल्या समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी गृहीत धरून त्याचं अधिकचं वाचन करावं असं माझं मत आहे. मी सांगितलं तेच सगळं काही खरं असं पण नाही आहे. यात आणखी वाचन करावं लागेल, सिद्धांत तुम्हाला आणखी वाचावं लागेल. पण एक पृष्ठभूमी मी तुम्हाला इथे उपलब्ध करून दिली, एक मूलभूत माहिती मी तुम्हाला दिली
की ज्याच्या आधारे आणखी पुढे तुम्हाला थोडंसं अध्ययन करावं लागेल आणि मग समाज म्हणजे काय ही संकल्पना तुमच्या अधिक एक सखोल रूपात, परिपूर्ण रूपात समजण्यास मदत होईल. परंतु या लेक्चरमध्ये मला आशा आहे की समाजाचा बऱ्यापैकी अर्थ तुम्हाला नक्कीच कळाला असेल की समाज म्हणजे काय हे आपल्या लक्षात नक्कीच आलं असेल. मी अशी आशा करतो आणि थांबतो. थँक्यू.